आता बातमी नरकातला स्वर्ग या पुस्तकातल्या दाव्यातली आहे। खासदार संजय राऊतांकडून या पुस्तकामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा करण्यात आल्याचे दावे आता होत आहेत। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा पुस्तकात दावा आहे। गुजरात दंगल प्रकरणात शहा संकटात होते, बाळासाहेबांनी त्यांना कसं वाचवलं याचं वर्णन पुस्तकात करण्यात आलेलं आहे। अमित शहा यांना वाचवण्याकरता बाळासाहेबांनी कुणाला फोन केले, बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारांची किती जाण ठेवली, या सगळ्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आल्याचा राऊतांचा दावा आहे। पाहूया आपण। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरू होता। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृह राज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती। मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं। पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती। त्यामुळे मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं? अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते, त्यांना तडीपार देखील केलं होतं। शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। पथकामध्ये एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते। पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली। शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला। हेच अमित शहा, पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले? नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली, हे मला माहिती आहे। वारंवार, मेरा खास आदमी है, आप मदत करो, मेरा खास। तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं, ये कौन आदमी है, आप बार बार मुझे फ़ोन कर रहे हो, कौन है आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो? बोला, मेरे लिए बहुत महत्त्वपूर्ण आदमी, काम का आदमी। मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील, या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा, राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टाहास केला, हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला। म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली। मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत। संपूर्ण विषयाला आता 25 वर्ष जवळजवळ होत आलेली आहेत, जास्त होत आलेली आहेत। आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिला आहे, त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे, 35 मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे। ती जर मी टाकली चर्चा, पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला। यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या, त्याला मी साक्षीदार आहे। नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिले। ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।